एक माझा फॉलोवर आहे इंस्टाग्रामचा, तो मला बोलते की आता ह्या विषयावर तू व्हिडिओ नक्कीच बनवला पाहिजे. आणि हा व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवते मी, की त्याची गर्लफ्रेंड ऐन टायमाला त्याला बोलते की मी लग्न करू शकत नाही कारण तू बदललास आणि मला सक्सेस मुलाशी लग्न करायचं आहे आणि तू सक्सेस नाहीस तुझ्या आयुष्यात आणि वरून वरून तुझी जात पण वेगळी आहे. बेटा तू त्याच्यासोबत फिरली, थोडा दिवस राहिली, खाल्ली बिल्ली, शॉपिंग केली, पैसे खर्च केले, त्याने तू त्याच्या क्रेडिट कार्डवर तुला फोन घेऊन दिला, आयफोन वापरतेस तू आज, बरोबर? त्याचे हप्ते कोण भरतं ग? मला हे कळतं तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत रे. म्हणजे मला तर एवढं कळतं की एखाद्या ठिकाणी आपण जेवलं तरी आपण दुसऱ्यांदा नाव करतो की नाही आणि बाई आपल्याला जेवण चारलेलं, आणि तुम्ही डायरेक्ट पोरांना सोडून देता. थोडी लय नाही, थोडी लाज वाटली पाहिजे, थोडी ॲटलिस्ट. आणि जर नसेल वाटत ना तर कपात पाणी घ्या, तिथं डुबून जा. काय अर्थ नाही तुमच्या रिलेशनशिपमध्ये राहून. आणि तुम्ही जर अशा पोराचे होऊ शकत नाही ना, जो सगळं करून तुमच्यासाठी पुरेसा होता, तुम्ही कोणाचेच होऊ शकत नाही. दार्या तू बरं झालं सुटला या गोष्टीपासून, कारण ही पनवती जर तुला चिटकली असते ना तर यो गोचिड तुला सोडतच आला नसता आयुष्यात. भारी झालं उलट. जी तुझ्यासाठी आहे ना चांगली मुलगी, ती नक्कीच एक ना एक दिवस येईल. मूव ऑन व्हायचं तुम्ही, मी तुला सांगतो तसं मूव ऑन व्हायचं, समजलं? रिलॅक्स.